हरिओम. पातंजली योगसूत्रे योगदासांचे प्रवचन. कैवल्यपाद सूत्र क्रमांक 7. कर्म अशुक्ल अकृष्ण योगिना त्रिविधम इतरेषां. योग्याच्या हातून घडलेले कर्म अशुक्ल म्हणजे अशुभ नसते आणि अकृष्ण म्हणजे शुभही नसते. योग्यांशिवाय इतरांकडून होणारी कर्मे मात्र 3 प्रकारची असतात. ती अशुक्ल म्हणजे अशुभ, अकृष्ण म्हणजे शुभ आणि अशुक्ल अकृष्ण म्हणजे शुभ अशुभ असे मिश्र अशा 3 प्रकारची असतात. अशुभ कर्मे. अशुभ म्हणजे इतरांना त्रास पीडा देणारी कर्मे होत. ही अर्थातच तमोवृत्तीची असतात. स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा बळी घेण्याची प्रवृत्ती अशा माणसांच्या मध्ये असते. यामुळे अर्थातच पापमय भोग निर्माण होतात. दुसऱ्याचा कसलाही अपराध नसताना त्याला त्रास देऊन स्वतःचा फायदा करून घ्यायचा किंवा स्वतःचा कसलाच फायदा नसला तरी दुसऱ्याला त्रास देण्यात आसुरी आनंद मानायचा. शुभ कार्ये. शुभ कार्ये ही पुण्यमय असतात. त्यात परोपकार असतो. स्वतःच्या फायद्यासाठी काम न करता जनहितार्थ समाजाच्या उपयोगाचे काम करणे म्हणजे शुभकर्म होय. ही कर्मे सत्वगुणी असतात. मनात कसलाही हेतू न ठेवता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे म्हणजे शुभकर्म होय. अशा कर्मामुळेच समाज घडत असतो, समाज जगत असतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती समाजाला देणं लागते. हे प्रत्येकाने लक्षात ठेवून समाजाचे पांग यथाशक्ती फेडावेत. शुभ अशुभ मिश्र कर्मे. माणूस जगताना शुभ अशुभ अशी मिश्र कर्मे करत असतो. ही कर्मे रजोगुणी असतात. यात त्याचा स्वार्थ असतो, वैयक्तिक फायदा असतो. समाजासाठी त्यात काहीही नसते. परंतु याच बरोबर अशा कर्मामुळे कोणालाही त्रास होत नाही. इतर कुणाचाच अशा कर्मामुळे तोटा होत नाही. त्यात दुसऱ्याला आनंद नसला तरी कर्म करणारा स्वतःला आयुष्यात आनंद घेत असतो, स्वतःच्या आयुष्यात आनंद घेत असतो. योग्याकडून या 3ही पेक्षा वेगळ्याच प्रकारे कर्म घडत असतात. कारण त्याला स्वतःला काहीच मिळवायचे नसते. तो अमुक कर्म आपण केले असे मानत नसतो. त्याचे कर्म निष्काम असते. कर्माचा अहंभाव त्याच्यात नसतो. त्यामुळे कर्मातून भोग निर्माण होत नाहीत. तो कर्मातीत असतो. काही वेळेला केवळ त्याच्या उपस्थितीने कर्म घडते. प्रभुकार्य मानून त्यात कर्मयोगी जगत असतो. त्यातूनच त्याला कैवल्य प्राप्त होते. पुढचं सूत्र क्रमांक 8. ततः तद्द्विपाक अनुगुणानाम एव अभिव्यक्तिः वासनानाम. कर्माचा परिणाम म्हणजे त्या त्या कर्माबरोबर निर्माण होणाऱ्या गुणांच्या वासना असतात. सूत्र क्रमांक 7 मध्ये जी कर्मे सांगितली ती कर्मे घडताच त्या कर्मांचा परिणाम निर्माण होतो, व्यक्त होतो, उत्पन्न होतो. हा परिणाम त्या कर्माच्या बरोबर मागोमाग अनुषंगाने येणाऱ्या गुणांच्या वासना असतात. वासना हा शब्द वाईट अर्थी वापरण्याचा प्रघात पडलेला आहे. वास्तविक तो चुकीचा आहे. वासना चांगल्या वाईट दोन्ही असतात. त्यावेळच्या परिस्थितीवर ते अवलंबून असते. प्रत्येक प्राणी मात्राला इच्छा होते, इच्छा असते. त्याशिवाय तो जगू शकणार नाही. उदाहरणार्थ अन्न खायची इच्छा नष्ट झाली तर अशाचे लवकरच प्राणोत्क्रमण होईल. झालेली इच्छा पूर्ण झाली की माणसाला बरे वाटते. ही इच्छा गरजेपोटी निर्माण झाली तर ठीक असते. परंतु व्यवहारात एकदा इच्छापूर्ती झाली की त्या वस्तूची चव समजते. येथे इंद्रिये काम सुरू करतात. त्या इच्छेने फार संतोष समाधान वाटलं की पुन्हा पुन्हा ती वस्तू उपभोगायला मिळावी अशी त्या इच्छेची वासना तयार होते. येथे इंद्रिये तारतम्य आणि विवेक यांचा ताबा घेतात. मनावर अधिराज्य मिळवतात. सरळ मार्गाने वासना पूर्ण झाल्या नाहीत तर अभिमान जागा होतो.
मग भल्या बुऱ्याचा संयम सुटतो. येन केन प्रकारेण वासना समवण्याचा प्रयत्न सुरू होतो. या वासना शमवण्यासाठी जे कर्म केले जाते त्या कर्मानुसार त्याचा परिणाम भोगावा लागतो. दुसऱ्याच्या मालकीच्या वस्तूची वासना निर्माण झाली आणि ती वस्तू बळजबरीने चोरून हिसकावून घेतली तर निश्चितच हा तमोगुण असून ते अशुभ कर्म आहे. दुसऱ्याच्या वस्तूची इच्छा तीव्र झाली, त्याचे वासनेत रूपांतर झाले. सरळ मार्गाने ती वस्तू मिळणार नाही हे समजल्यावर अशुभ कर्म करण्याची बुद्धी झाली, त्याबरोबर तमोगुण उत्पन्न झाला. या वासनेचे परिणाम त्याप्रमाणेच भोगावे लागतात. समजा एखादे दुसऱ्याच्या मालकीचे पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा म्हणजे वासना निर्माण झाली आणि आपण त्या पुस्तक मालकाला गळ घालून आर्जव करून ते पुस्तक त्याच्याकडून मिळवून वाचून त्याला परत केले तर हा रजोगुण असून त्यात वासना पूर्तीमुळे पाप लागायचा काहीच संभव नाही. सूत्र क्रमांक 7 मध्ये सांगितलेल्या शुभ अशुभ आणि शुभ अशुभ मिश्र अशा कर्मामुळे सत्व रज आणि तमगुण उत्पन्न होतात. ते प्रकाश स्थिती आणि क्रिया याकडे प्रवृत्त करतात. सत्वगुण प्रगतीकडे प्रकाशाकडे घेऊन जाईल, तमोगुण प्रगतीला खीळ घालील, स्थित करील, रजोगुण क्रियेच्या फेऱ्यातच अडकून ठेवील. योगी सोडून इतरे जनांच्या बाबतीत त्या त्या कर्मानुसार जे जे गुण असतील ते ते उत्पन्न होतात. त्याप्रमाणे वासना शमवण्याची क्रिया सुरू होते. सत्वगुण उत्पन्न झाला तर पुण्य लागेल, तमोगुण उत्पन्न झाला तर पाप लागेल, असे त्याचे परिणाम भोगावे लागतील. येथे योगाधिराज पातंजली अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. योगाधिराज पातंजली अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. सूत्र क्रमांक 7 मध्ये जी कर्मे सांगितली त्या कर्मांमुळे ज्या वासना उफाळून येतील त्या वासनांच्या अनुषंगाने निर्माण होणारे तेवढेच गुण व्यक्त होतात. याचा अर्थ इतर गुण ज्यांचा त्या निर्माण झालेल्या वासनांशी संबंध नाही ते अव्यक्त सुप्त राहतात. उदाहरणार्थ एखाद्या गवयाला एखादे दुसऱ्याच्या मालकीचे पुस्तक वाचण्याची वासना निर्माण झाली तर तो ते पुस्तक मिळवण्यास आवश्यक तेच गुण त्यावेळी प्रकट करील. त्यावेळी गाण्याची वासना शमवण्यास आवश्यक गुण सुप्त राहतील. आता या पुढील उदाहरण घेऊया. समजा पोट भरण्यासाठी पट्टीच्या गवयाला लेखनिकाचे काम करावे लागले तर भूक भागवण्याच्या वासनेपोटी त्याच्यामधून लेखनिकाला आवश्यक तेच गुण व्यक्त होतील. गाण्याचे गुण तसेच सुप्त राहतील. अशातच त्याचा मृत्यू ओढवला तर ते गाण्याचे गुण तसेच अव्यक्त राहतील. यावरून अजून एक गोष्ट स्पष्ट होते. या कर्मामुळे निर्माण झालेल्या वासनांमुळे सूत्र क्रमांक साधनपादमधील सूत्र क्रमांक 13 प्रमाणे जाती आयुष्य आणि भोग यांच्या परिणामांमुळे जे संलग्न गुण असतील तेवढेच व्यक्त होतात. वरील परिच्छेदात उदाहरण म्हणून घेतलेला गवई आयुष्य संपले म्हणून पोट भरण्याच्या वासनेमुळे लेखनिकाला आवश्यक तेवढेच अनुगुण प्रकट करू शकला. गाण्याचे गुण अव्यक्तच राहिले कारण आयुष्याची मर्यादा कारणीभूत झाली. योगी कर्मातीत गुणातीत असतो. त्याच्याकडे व्यक्त करायला साठाच नसतो. तो मुक्त असतो. त्याला कैवल्य प्राप्त होते. हरिओम.